15 ऑगस्ट आला की आजही मन शाळेच्या त्या जुन्या दिवसांमध्ये हरवून जातं मित्रांनो. लहानपणी 15 ऑगस्ट म्हणजे फक्त स्वातंत्र्य दिन नव्हता मित्रांनो, तर तो आमच्यासाठी वर्षातील सगळ्यात सुंदर दिवसांपैकी एक असायचा. त्या दिवसाची उत्सुकता एवढी असायची की आदल्या रात्री झोपही लागत नसायची हो. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट तयार असायची. घरात इस्त्री नसायची त्यावेळेस, मग आम्ही तांब्याचा गरम तांबा घेऊन कपड्यांना इस्त्री करायचो. सकाळी लवकर उठायचं, प्रभात फेरीसाठी जायचं, हातात तिरंगा घ्यायचा आणि मग गावभर घोषणारीत फिरायचं. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. मॅडमचा तो आवाज आजही कानात घुमतो. आपापल्या जोडीदाराचा हात घट्ट पकडायचा, सोडायचा नाही. मग मित्राचा हात घट्ट पकडून आम्ही गावभर फिरायचो मित्रांनो. तेव्हा ना देशभक्ती म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय याची फारशी आम्हाला समज नव्हती. पण तिरंगा हातात घेतला की मनात एक वेगळीच भावना निर्माण व्हायची. आणि ध्वजारोहण झाल्यावर सगळ्यांची नजर एका छोट्या गोष्टीकडे असायची. आज चॉकलेट मिळणार का? एक छोटस चॉकलेट हातात मिळालं की जणू जगातील सगळ्यात मोठं बक्षीस मिळालं होतं असं वाटायचं त्यावेळेस. परंतु आज आपल्याकडे पैसा आहे, मोबाईल आहे, महागडे कपडे देखील आहेत, शिवाय मोठमोठ्या गोष्टी आहेत. पण त्या एका चॉकलेटमध्ये मिळणारा आनंद आज लाखो रुपये खर्च करूनही अजिबात मिळत नाही. कारण काळ बदललाय, माणसं मोठी झाली आहेत, मित्र आपापल्या आयुष्यामध्ये हरवून गेलेले आहेत. शाळेच्या त्या आठवणी फक्त मनात उरलेल्या आहेत मित्रांनो. परंतु 15 ऑगस्ट आला की मन पुन्हा एकदा लहान होतो. पुन्हा तो पांढरा शर्ट आठवतो, पुन्हा ती प्रभात फेरी आठवते, पुन्हा मित्राचा हात आठवतो आणि पुन्हा त्या शिक्षकांचा आवाज देखील आठवतो. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा.